नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेकमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे क्लास 7 जनरल सायन्स लेसन नंबर 3 दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस। या लेसनचा आपल्याला एक्झरसाइज बघायची आहे। या लेसनची काय बघायची आपल्याला एक्झरसाइज बघायची आहे। सर्व क्वेश्चन आन्सर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा। तुम्ही आमच्या या एसओसी क्लासेस टेक या ब्लॉग स्पॉटला विजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा। बघा मित्रांनो, इथं आपल्याला पहिला क्वेश्चन विचारला आहे, फिल द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट टर्म। बघा, टेम्परेचर, व्हॉल्यूम, मास, डेन्सिटी, ह्युमिडिटी, ॲसिड, वेट, न्यूट्रल आणि शेप हे इथं आपल्याला काय दिले आहेत, ऑप्शन दिले आहेत। आणि आपल्याला फिल इन द ब्लँक पहिली दिलेली आहे, द कॅपॅसिटी ऑफ एअर to hold the moisture depend upon the blank space of the air। म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते एअरची, ठीक आहे, ते कशावर डिपेंड असते त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण मित्रांनो त्याला आपण म्हणत असतो ह्युमिडिटी। त्याला काय म्हणत असतो आपण, ह्युमिडिटी। दुसरा प्रश्न आहे, वॉटर डज नॉट हॅव ब्लँक स्पेस बट हॅज डेफिनाइट ब्लँक स्पेस अँड ब्लँक स्पेस। म्हणजे water does not have a shape but has a definite density and mass। बघा, म्हणजे त्याला डेफिनाइट डेन्सिटी आहे, मास आहे, पण कुठला शेप नाही। थर्ड क्वेश्चन आहे, while freezing the blank space of the water is lowered। म्हणजे ज्या वेळेस वॉटरला आपण फ्रीज करतो त्यावेळेस त्याची डेन्सिटी काय होते, कमी होते। फोर्थ क्वेश्चन आहे, ब्लँक स्पेस सॉइल हॅज pH 7। म्हणजे जर एखाद्या सॉइलचा जर pH जर 7 असेल तर त्याला काय म्हणतो आपण, न्यूट्रल म्हणतो। म्हणजे कुठल्याही वस्तूचा जर pH जर 7 असेल तर त्याला आपण न्यूट्रल म्हणत असतो। मग काय म्हणत असतो, न्यूट्रल, ठीक आहे। तर ह्या गोष्टी तुम्ही इथे ध्यानात ठेवा आणि ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला सेकंड क्वेश्चन आहे, ते आहे, व्हॉट इज इट सेड दॅट। असं का म्हणलेलं आहे, गिव्ह द सायंटिफिक रिझन। पहिला क्वेश्चन आहे, द एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस। आता एअर काय, एक होमोजिनियस मिक्सचर आहे वेगवेगळ्या गॅसेसचं। बघा, देर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट गॅसेस इन द एअर। आता गॅसेस एअरमध्ये काय वेगवेगळे गॅसेस असतात, ठीक आहे। दे आर इन द फॉर्म ऑफ द मिक्सचर। ते काय, एक मिक्सचर आहे। द सेपरेट एक्झिस्टन्स ऑफ इच गॅसेस इज नॉट फेल्ड। म्हणजे प्रत्येक गॅसेसचं जे सेपरेट एक्झिस्टन्स आहे, जे त्यांचं अस्तित्व आहे ते आपल्याला तिथं दिसत नाही। द इंडिव्हिज्युअल गॅसेस कॅनॉट बी सेपरेटेड इझिली। आता ते गॅसेस आपल्याला इझिली सेपरेट करता येत नाहीत। देअरफॉर द एअर इज सेड टू बी अ होमोजिनियस मिक्सचर। त्याच्यामुळे एअरला काय म्हणले जाते, होमोजिनियस मिक्सचर असं म्हणले जाते। सेकंड क्वेश्चन आहे, वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट। वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट का म्हणले जाते, बिकॉज मेनी सबस्टन्स इझिली डिझॉल्व इन द वॉटर। म्हणजे असे बरेच पदार्थ असतात ते पाण्यामध्ये इझिली काय होतात, विरघळतात। सो दॅट्स वाय देअरफॉर द वॉटर इज सेड टू बी अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट। म्हणून पाण्याला काय म्हणले जाते, युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणले जाते। त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, देअर इज अ नो अल्टरनेटिव्ह टू द वॉटर फॉर द क्लिनिंग पर्पज। म्हणजे जर स्वच्छता जर करायची असेल, आपल्याला काही धुवायचं असेल, काही स्वच्छता करायची असेल तर आपल्याला पाणीच वापरावं लागतं, दुसरं आपल्याकडे पर्याय नाही। व्हाय, त्याचं कारण आहे, मेनी सबस्टन्सेस कॅन बी डिझॉल्व इन द वॉटर। म्हणजे वॉटर काय, एक युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, त्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ इझिली डिझॉल्व होतो। देअरफॉर फॉर द बॅथिंग, क्लिनिंग युटेन्साइल अँड वॉशिंग द क्लोथ वॉटर बिकम अ व्हेरी युजफुल सॉल्व्हंट। याच्यासाठी काय करते, वॉटर आपण इझिली यूज करू शकतो, बिकॉज वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट। इट इज चीप, आणि हे स्वस्त सुद्धा आहे आणि इझिली अवेलेबल आहे, ठीक आहे। दॅट्स वाय यू ऑर वी यूज द वॉटर फॉर द क्लिनिंग पर्पजेस। नंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट विल हॅपन इफ। काय होईल जर असं झालं तर बघा, द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इन्क्रीज। म्हणजे हवेमध्ये जे काही वॉटर वेपर आहे ते जर वाढले तर काय होईल, व्हेन द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन्क्रीज इन द एअर द ह्युमिडिटी राईज। जी ह्युमिडिटी आहे, आर्द्रता आहे, ती वाढेल। द एअर बिकम अ ह्युमिड। एअर काय बनेल, ह्युमिड बनेल, त्याची आर्द्रता वाढेल। सेकंड आहे, ओनली वन क्रॉप इज ग्रो
ग्रोन रिपीटेडली इन द सॉईल. म्हणजे जमिनीवर जर आपण एकाच प्रकारची क्रॉप जर म्हणजे पीक जर आपण वारंवार घेतलं तर काय होईल. इफ द सेम क्रॉप इज ग्रोन अगेन अँड अगेन इट इज डिस्टर्ब द टेक्स्चर अँड फर्टिलिटी लोअर्ड. त्याच्यामुळे काय होईल, जे काही टेक्स्चर आहे त्या सॉईलचं ते डिस्टर्ब होईल आणि जी काही फर्टिलिटी आहे त्या सॉईलची ती सुद्धा लोअर्ड होईल, म्हणजे कमी होईल. सो दॅट्स वाय वी शुड ग्रोन द अल्टरनेटिव्हली क्रॉप. अल्टरनेटिव्हली आपण क्रॉप घ्यायला पाहिजे, म्हणजे एक सोडून दुसरा. त्यानंतर बघा मित्रांनो, विथ हुम शुड आय पेअर अप, म्हणजे कोणासोबत मी जोडी करायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, एअर आहे, एअरची जोडी कशासोबत आहे, तर एअरची जोडी आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट. कारण बघा एअरमध्ये काय असतात, डस्ट पार्टिकल असतात, वॉटर वेपर असतात, त्यांच्यामुळे काय होईल, त्याच्यावर जे सनलाईट पडतो त्याच्यामुळे काय होईल, जे सनलाईट काय होतो स्कॅटर्ड होतो, म्हणजे पसरतो. त्याच्यामुळे एअरमध्ये जे काही पार्टिकल आहेत त्याच्यामुळे जो सनलाईट काय होतो स्कॅटर्ड होतो. ठीक आहे, ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. सेकंड आहे वॉटर एक्सक्रेशन. त्यानंतर आहे सॉईल प्लास्टिसिटी, म्हणजे सॉईलला आपण कशाही प्रकारचा शेप देऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल कुठल्याही प्रकारचा शेप आपण मातीला देऊ शकतो. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द सॉईल. ही प्रॉपर्टी आहे कशाची, त्या सॉईलची. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट 5th नंबर, स्टेट द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू और फॉल्स. बघा पहिला क्वेश्चन आहे, सँडी सॉईल हॅज लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग द वॉटर. इट्स अ ट्रू. म्हणजे जी सँडी सॉईल असते, ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे ज्याचे पार्टिकल असतात त्याची साईज कशी असते, लार्ज असते. तर अशामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी असते, लो असते. सँडी सॉईल हॅज अ लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग द वॉटर. सेकंड आहे, सी वॉटर इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे फॉल्स आहे. सी वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सी वॉटर काय आहे, एक गुड कंडक्टर आहे, बॅड कंडक्टर नाही, म्हणजे हे काय आहे, फॉल्स आहे. थर्ड आहे, द सबस्टन्स इन विच अ सॉल्यूट डिझॉल्व इज कॉल्ड द सॉल्वंट. बरोबर आहे, इट्स अ ट्रू. कारण ज्याच्यामध्ये जे सॉल्यूट आहे त्याच्यामध्ये डिझॉल्व होते, जे सॉल्यूट आहे जे डिझॉल्व होते, ज्याच्यामध्ये डिझॉल्व होते त्याला म्हणतो आपण सॉल्वंट. त्याला काय म्हणतो आपण, सॉल्वंट. बघा आपल्याकडे ग्लास आहे, ग्लासमध्ये पाणी आहे आणि याच्यामध्ये जर आपण शुगर टाकलं तर शुगर काय होईल, सॉल्यूट होईल. वॉटर काय होईल, सॉल्वंट होईल. ठीक आहे, ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे द प्रेशर एक्झर्टेड बाय द एअर इज कॉल्ड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जे प्रेशर जी एअर आहे ती आपल्यावर एक्झर्ट करते, आपल्यावर निर्माण करते, त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. तर बरोबर आहे, त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. इट्स अ ट्रू. त्यानंतर बघा मित्रांनो, आता इथं आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे, एक्सप्लेन द पिक्चर इन युअर ओन वर्ड्स. बघा इथे दोन पिक्चर दिसतात. पहिल्या याच्यामध्ये बघा एक क्रॅक आपल्याला इथं दिसते, त्या क्रॅकमध्ये काय आहे, वॉटर आहे आणि दुसऱ्या क्रॅकमध्ये काय आहे, ते वॉटर फ्रीज झालं, मग त्याचा बर्फ झाला आणि बर्फ झाल्यानंतर तो एक्सपांड झाला, म्हणजे तो पसरला. त्याच्यामुळे जी क्रॅक आहे ती क्रॅक काय झाली, वाढली. क्रॅक काय झाली, वाढली. ठीक आहे, आता बघा फिगर 1 मध्ये काय दिसतंय आपल्याला, त्या क्रेव्हिसमध्ये काय आहे, वॉटर आहे. ठीक आहे, आणि वॉटर कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर या लिक्विड फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, ठीक आहे, याच्यावरून आपल्याला समजते. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, दुसऱ्या याच्यामध्ये काय झालं, दॅट वॉटर कन्वर्टिंग इन टू द सॉलिड आईस. सॉलिड आईसमध्ये वॉटर ज्यात कन्वर्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, कशामुळे झाले, ड्यू टू द लोअरिंग द टेम्परेचर. टेम्परेचर कमी झाल्यामुळं ते फ्रीज झालं. आणि आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेस आईस फॉर्म होतो, ज्यावेळेस बर्फ फॉर्म होतो, सिन्स देअर इज अ फॉर्मेशन ऑफ द आईस, दॅट मीन्स द टेम्परेचर इज लेस दॅन 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ज्या वेळेस आईस बनतो त्यावेळेस त्याचं टेम्परेचर काय असते, 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली असते. काय असते, 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली असते. ठीक आहे, आपल्याला एक सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी माहिती आहे वॉटरची. ठीक आहे, ती म्हणजे काय, द वॉटर हुज टेम्परेचर इज लेस दॅन 4 डिग्री बिकम अ लेस डेन्स बट इट्स व्हॉल्यूम इन्क्रीज. बघा ज्यावेळेस वॉटर काय होतो, ज्यावेळेस वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली जाते त्यावेळेस काय होते, पाण्याची घनता वाढते. काय होते, घनता वाढते. ठीक आहे, म्हणजे काय होते, घनता वाढते. पण 4 डिग्री सेल्सिअस आणि 1 डिग्री सेल्सिअस, 4 डिग्री सेल्सिअस आणि 1 डिग्री सेल्सिअस या दोघांच्या मध्ये जर पाणी असेल, म्हणजे बर्फ असेल तर काय होईल, तर त्याची व्हॉल्यूम काय होतो, व्हॉल्यूम त्याचा वाढतो, व्हॉल्यूम वाढतो त्याचा. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होईल, त्याचं एक्सपान्शन होते, म्हणजे त्याच्यामुळे तो काय थोडासा फुगीर होतो. तर या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायच्या आहे.
द वॉटर स्टार्ट एक्सपांडिंग. बघा, वॉटर स्टार्ट एक्सपांडिंग विच शोन बाय द एरो इन द फिगर. आता पाणी वर्ब झाल्यामुळं त्याचं एक्सपांड व्हायला सुरुवात झाली. ज्यावेळेस तो 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली येतो त्यावेळेस तो एक्सपांड होतो आणि एक क्रॅकला काय करतो, तो इकडे तिकडे पुल करतो, ढकलतो. त्याच्यामुळे काय होते, ती क्रॅक बिगर म्हणजे मोठी होत जाते. ड्यू टू द एनामेलस एक्सपान्शन ऑफ द वॉटर. तुम्हाला माहिती आहे एनामेलस एक्सपान्शन ऑफ द वॉटर. इथं काय होते, ज्यावेळेस आपण पाण्याला थंड करतो त्यावेळेस त्याची डेन्सिटी वाढते. पण ज्यावेळेस तो 4 डिग्री आणि 1 डिग्रीच्या मधामध्ये असतो त्यावेळेस त्याची डेन्सिटी काय होते, तिथं कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याचा व्हॉल्यूम तिथं वाढतो. ठीक आहे. ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की पाणी ज्यावेळेस थंड करतो त्याची डेन्सिटी काय होते, वाढते, त्याचा व्हॉल्यूम कमी होतो. पण 4 डिग्री सेल्सिअसवर आल्यावर उलट होते, त्याची व्हॉल्यूम वाढतो आणि डेन्सिटी कमी होते. त्याच्यामुळे काय होईल, जी क्रेविस आहे, जी चीर आहे ती एक्सपांड व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. ए आहे, हाऊ इज लाईट स्कॅटरिंग बाय द एअर. म्हणजे जो लाईट आहे ज्यावेळेस तो एअरमधनं येतो त्यावेळेस तो स्कॅटरिंग म्हणजे पसरतो कसा. तर बघा, आपल्याला माहिती आहे की एअर कन्सिस्ट ऑफ द मिक्सचर ऑफ द व्हेरी फाईन पार्टिकल ऑफ गॅसेस, डस्ट, स्मोक अँड द मॉइश्चर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी एअर आहे, एअरमध्ये काय आहे, गॅसेस आहेत, डस्ट पार्टिकल आहे, स्मोक आहे, मॉइश्चर आहे, वॉटर वेपर आहे. या सर्व गोष्टी त्या एअरमध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होते, व्हेन द लाईट फॉल ऑन द मायन्यूट पार्टिकल प्रेझेंट इन द एअर. आता ही मायन्यूट पार्टिकल आहेत एअरमध्ये, ज्यावेळेस लाईट याच्यावर पडतो, दिस पार्टिकल स्प्रेड द लाईट इन ऑल डायरेक्शन. याच्यावर पडल्यामुळे लाईट सगळ्या डायरेक्शननं स्प्रेड व्हायला सुरुवात होतो. याला काय म्हणतो, दिस इज कॉल्ड द स्कॅटरिंग ऑफ द लाईट. याला काय म्हणतो आपण, स्कॅटरिंग ऑफ द लाईट असं म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर. म्हणजे पाण्याच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, वॉटरच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे काय, जिकडं पाणी आपण ओतलं तिकडं ते निघून जाते. बरोबर आहे. जिकडं उतार आहे तिकडं पाणी निघून जाते, याला म्हणायचं फ्लुइडिटी. वॉटर हॅज अ प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइडिटी ड्यू टू विच इट कॅन फ्लो. त्याच्यामुळे काय होते, पाणी फ्लो होते एनी डायरेक्शन. वॉटर इज देअर फॉर यूज फॉर द ट्रान्सपोर्ट अँड जनरेशन ऑफ द इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामुळे काय केले जाते, ह्या पाण्याचा उपयोग इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी केला जातो, क्लिनिंग पर्पजसाठी केला जातो, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनसाठी केला जातो. तुम्ही बघितलं असेल शिप वगैरे जहाज असतात ते आपण पाण्यामधनंच त्याला कॅरी करत असतो किंवा नेत असतो. सेकंड आहे कूलंट. इट कूल द हिटेड इक्विपमेंट. हे काय करते, एखाद्या गरम वस्तू असेल तर त्याला थंड करू शकते, त्यामुळे याला कूलंट पर्पज म्हणून सुद्धा यूज केला जातो. त्यानंतर युनिव्हर्सल सॉल्व्हंट. म्हणजे काय आहे, कोणतीही गोष्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकते. दॅट्स वाय वॉटर इज कॉल्ड द युनिव्हर्सल सॉल्व्हंट. ऑलमोस्ट ऑल द थिंग्स डिझॉल्व्ह इन द वॉटर, हेन्स इट इज कॉल्ड द युनिव्हर्सल सॉल्व्हंट. ॲबिलिटी टू परफॉर्म द बॉडी फंक्शन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही फंक्शन चालतात, एक्झाम्पल आहे डिफरंट बायोकेमिकल रिॲक्शन आहेत, त्यानंतर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे आपल्या शरीरामध्ये. या सगळ्या कॅरीड आउट करण्याचं, त्यांना हेल्प करण्याचं काम कोण करते, तर ही वॉटर करत असते. तर ही एक सुद्धा महत्त्वाची प्रॉपर्टी आहे त्याच्या अंगी. नंतर आहे क्लिनिंग ॲबिलिटी. म्हणजे काय आहे, वॉटर कॅन क्लीन ऑलमोस्ट एव्हरीथिंग, दस इज यूज्ड अवर डे टू डे लाईफ. एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण क्लीन करण्यासाठी याचा वापर करू शकतो. ठीक आहे. म्हणजे पाण्याशिवाय आपला एक दिवस सुद्धा हलत नाही. सो दॅट्स वाय वॉटर वी यूज एव्हरी डे लाईफ फॉर द डिफरंट पर्पजेस. सी क्वेश्चन आहे, व्हाय इज द डेन्सिटी ऑफ द सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ द रेन वॉटर. म्हणजे जी समुद्रामधलं पाणी असते त्याची डेन्सिटी जास्त असते कशापेक्षा, पावसाच्या पाण्यापेक्षा. व्हाय, देर आर मेनी डिझॉल्व साल्ट इन द सी वॉटर. समुद्राचं पाणी बघितलं तर त्याच्यामध्ये खूप प्रकारचे साल्ट त्याच्यामध्ये विरघळलेले असतात, इतर घटक त्याच्यामध्ये विरघळलेले असतात. ठीक आहे. आणि जर तुम्ही रेन ड्रॉप बघितला, पाण्याचा ड्रॉप बघितला, जर पावसाचं पाणी बघितलं तर ते एकदम प्युरिफाईड असते, एकदम शुद्ध असते. त्याच्यामुळे जी डेन्सिटी असते, ठीक आहे, त्याच्यामुळे जी सी वॉटरची जी डेन्सिटी असते ही कशी असते, मोर असते दॅन द रेन वॉटर. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द गुड सॉईल स्ट्रक्चर. म्हणजे सॉईल म्हणजे मातीचं गुड स्ट्रक्चर असणे किती महत्त्वाचं आहे बघा. गुड सॉईल स्ट्रक्चर
गुड सॉईल स्ट्रक्चर रिझल्ट इन अ गुड फर्टिलिटी ऑफ द सॉईल. म्हणजे सॉईलचं जर स्ट्रक्चर चांगलं असेल तर काय होईल, तिची फर्टिलिटी म्हणजे सुपीकता चांगली राहील. वेन अ सॉईल इज ऑफ गुड क्वालिटी द रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ द ऑक्सिजन. म्हणजे जर चांगल्या प्रकारची जमीन असेल, तिचं स्ट्रक्चर जर चांगलं असेल, तर जे क्रॉप आपण लावतो शेतामध्ये, जे आपण पीक घेतो, तर त्याच्यामध्ये जे काही रूट्स असतात त्यांचे, ते काय होतात, डीप पेनिट्रेट करू शकतात आणि त्यांना सफिशियंट ऑक्सिजनचा सप्लाय सुद्धा मिळू शकतो. इन सच अ सॉईल द वॉटर ड्रेनेज इज गुड. आणि अशा सॉईलमधून जे वॉटर ड्रेनेज आहे, म्हणजे पाणी जे झिरपण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा चांगली आहे. इट कॅन होल्ड द वॉटर, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये वॉटर होल्ड करू शकत नाही. सो इट इज गुड फॉर द क्रॉप. देन व्हॉट आर द व्हेरियस यूज ऑफ द सॉईल. आता सॉईलची उपयोग काय आहेत बघा. प्लांट कन्झर्वेशन. सॉईल हे प्लांट ग्रो, म्हणजे काय करतात, आपल्याला जर वनस्पती लावायची असेल तर आपण काय करू शकतो, या जमिनीचा उपयोग करू शकतो. त्यानंतर आहे वॉटर कन्झर्वेशन. जर आपल्याला पाणी वगैरे वाचवायचं असेल, ठीक आहे, त्यासाठी आपण डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी, विहिरी बांधण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. पूर्वी केला जायचा, आता केला जात नाही. सॉईल हॅज अ वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, देअरफॉर वॉटर इज अवेलेबल टू अस थ्रू आउट द इयर. प्लास्टिसिटी. Plasticity means plasticity is the property due to which a soil can be give any required shape. Therefore, the various articles are made from the soil. प्लास्टिसिटी म्हणजे काय, अशी प्रॉपर्टी आहे ती या मातीची, या सॉईलची, की कुठलाही शेप आपण त्याला देऊ शकतो. सो दॅट्स वाय द सॉईल हॅज दिस मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी दॅट कॉल्ड द प्लास्टिसिटी. फॉर एक्झाम्पल बघा, स्टोरेज अर्थन पॉट, अर्थन लॅम्प्स, आयडल, ब्रिक्स वगैरे आपण या मातीपासूनच बनवत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द सॉईल टेस्टिंग फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर द फार्मर. म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर मातीची टेस्टिंग करणं का आवश्यक आहे बघा. द फार्मर वॉन्ट टू गुड प्रोड्यूस फ्रॉम हिज क्रॉप. जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्यांना चांगलं पीक घ्यायला पाहिजे, चांगलं उत्पन्न यायला पाहिजे, तर त्यासाठी दे नीड टू बी टेस्ट द सॉईल. त्यांना टेस्ट करणं गरजेचं सॉईलची. व्हाय? कारण टेस्टिंग केल्यामुळे काय होईल, त्यांना आपल्या जमिनीमध्ये कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट आहेत हे त्यांना समजेल. ठीक आहे. बाय द टेस्टिंग द सॉईल ही अंडरस्टँड द कॉन्स्टिट्युएंट ऑफ द सॉईल इन हिज फार्म. मग त्यांच्या शेतामध्ये जी सॉईल आहे त्याच्यामध्ये कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट आहे हे त्यांना समजेल. कलर, स्ट्रक्चर अँड प्रोपोर्शन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर इन द सॉईल टेस्टेड बाय द व्हेरियस टेस्टिंग प्रोसिजर. आणि हे टेस्टिंग केल्यामुळे त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं आहे, कलर कसा आहे, ऑर्गॅनिक मॅटर किती आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होतील. त्यानुसार ते काय करू शकतात, खत वापरू शकतात, आहे की नाही. इफ देअर एनी डिफिशियन्सी इन द सॉईल. जर सॉईलमध्ये काही डिफिशियन्सी असेल, इट कॅन बी फाउंड द करेक्टिव्ह मेजर्स वी कॅन टेकन. म्हणजे करेक्टिव्ह मेजर्स आपण घेऊ शकतो. जर काही डिफिशियन्सी असेल, काही कमतरता असेल, योग्य प्रकारचं खाद आपण यूज करू शकतो. सो दॅट्स वाय वी नीड टू बी टेस्टिंग ऑफ द सॉईल. द pH ऑफ द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. pH and electrical conductivity tests are particularly used in the understanding the characteristic of the soil. म्हणजे जर सॉईलची जर आपल्या कॅरेक्टरिस्टिक जर समजून घ्यायची असेल तर दोन टेस्ट केले जातात. एक असते pH टेस्ट आणि दुसरी असते इलेक्ट्रिकल टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द एअर इन द ट्रान्समिशन ऑफ द साऊंड. म्हणजे जे साऊंड ट्रान्समिट होतो, म्हणजे आपल्या कानापासून तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहे, ठीक आहे, तर याच्यामध्ये एअरचा काय रोल आहे, म्हणजे हवेचा काय महत्त्व आहे बघा. आता आपल्याला माहिती आहे एअर इज द मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ द साऊंड. म्हणजे साऊंडला ट्रान्समिट होण्यासाठी मीडियमची गरज असते. तर एअर काय आहे, एक मीडियम आहे. वी आर एबल टू परसिव्ह द साऊंड ड्यू टू द एअर अराउंड अस. आता आपण एखादा साऊंड ऐकू शकतो कशामुळे, तर आपल्या आजूबाजूला एअर असल्यामुळे. एअर नसेल तर वी कॅनॉट हिअर द साऊंड. आपण कुठलाही साऊंड ऐकू शकणार नाही. द साऊंड वेव्ह ट्रॅव्हल थ्रू द मीडियम ऑफ एअर अँड रीच टू अस. अशा प्रकारे साऊंड काय करते, त्या एअरच्या माध्यमातून आपल्या कानापर्यंत पोहोचत असते. इन द अब्सेन्स ऑफ द साऊंड वी कॅनॉट हिअर द साऊंड. सॉरी, इन द अब्सेन्स ऑफ एअर. इथं एअर पाहिजे, ठीक आहे, थोडी मिस्टेक झालेली आहे. त्या साऊंडच्या जागी काय करा, एअर करा, ठीक आहे. इन द अब्सेन्स ऑफ एअर वी कॅनॉट हिअर द साऊंड. हेअर्स द एअर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ट्रान्समिशन ऑफ द साऊंड. जर साऊंड नसेल, सॉरी, जर एअर नसेल तर वी कॅनॉट हिअर द साऊंड. आपण साऊंड ऐकू शकणार नाही. त्याच्यामुळे साऊंडच्या ट्रान्समिशनसाठी एअर अतिशय महत्त्वाची आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट, वाय शुड अ ग्लास बॉटल
कम्प्लिटली फिल्ड विथ द वॉटर नेवर बी केप्ट इन अ फ्रीझर. म्हणजे फ्रीझरमध्ये कधी पण आपण कम्प्लिटली फिल्ड वॉटर बॉटल ठेवायला नाही पाहिजे. असं का? अगोदर तुम्हाला सांगितलं, कारण पाणी ज्यावेळेस थंड होते त्यावेळेस त्याचा व्हॉल्यूम कमी होतो, पण ज्यावेळेस पाणी 4 डिग्री आणि 1 डिग्री सेल्सिअसच्या आत राहते त्यावेळेस तो एक्सपांड होते, त्यावेळेस तो काय होते, पसरतो, त्यावेळेस त्याची डेन्सिटी काय होते, डेन्सिटी त्याची कमी होते, पण व्हॉल्यूम त्याचा काय होतो, वाढतो. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. ड्यू टू द anomalous expansion of the water is expand while getting the frozen. आपल्याला माहित आहे anomalous expansion of the water म्हणजे काय आहे, ज्यावेळेस पाण्याला आपण थंड करतो त्यावेळेस ते शिकुडते, लहान होते, पण 4 डिग्री सेल्सिअसवर आल्यावर 1 डिग्री सेल्सिअसच्या मधामध्ये ज्यावेळेस पाणी असते, याच्या मधामध्ये जेव्हा टेम्परेचर असते त्यावेळेस ते सिकुडण्याऐवजी काय होते, पसरते. त्याच्यामुळे बॉटल तिथं फुटण्याची शक्यता जास्त असते. When the temperature goes below the 4 degrees Celsius, density of the water start decreasing. त्याच्यामुळे काय होते, डेन्सिटी कमी होते. And at the same time volume increase. त्याच वेळेस डेन्सिटी कमी होते आणि त्याच वेळेस त्याचा व्हॉल्यूम वाढायला सुरुवात होते. द टेम्परेचर फ्रीझर इज ऑलवेज लेस दॅन द 4 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला माहिती आहे आपल्या फ्रीझरचं जे टेम्परेचर असते हे नेहमी 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली असते. दिस कॉज द एक्सपान्शन ऑफ द वॉटर. त्याच्यामुळे काय होते, पाण्याचं एक्सपान्शन होते ज्यावेळेस पाणी 4 डिग्री सेल्सिअसवर पोहोचते. ड्यू टू द एक्सपान्शन ऑफ द वॉटर बॉटल मे बी बस्ट. आता पाण्याचं एक्सपान्शन झाल्यामुळे जी वॉटर बॉटल आहे मे बी बस्ट, ती फुटू शकते. ठीक आहे. द बॉटल इज मेड ऑफ द ग्लास. आता बॉटल ग्लासपासून बनलेली असते. द ब्रोकन ग्लास पीसेस मे बी कॉजेस द हार्म. म्हणजे जे तुकडे झालेले आहेत त्याचे ते आपल्याला हार्म करू शकतात, ते आपल्या फ्रीझरला सुद्धा घातक असू शकतात. देअरफॉर द ग्लास बॉटल शुड नॉट बी केप्ट इन अ फ्रीझर आफ्टर कम्प्लिटली फिलिंग देम. म्हणजे पूर्णपणे भरल्यानंतर ती बॉटल आपण आपल्या फ्रीझरमध्ये ठेवायला नाही पाहिजे. तर मित्रांनो, हा सगळे क्वेश्चन आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील तर आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.